राजधानी दिल्लीत काल बॉम्बस्फोट झाल्यानंतर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये प्रशासन अलर्टवर आहे। मी सध्या सिद्धिविनायक परिसरामध्ये आहे आणि सिद्धिविनायक परिसरामध्ये देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कारण काल राजधानी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर सिद्धिविनायक प्रशासनाची एक बैठक पार पडली आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांसोबत सिद्धिविनायक प्रशासनाने जे आहे ते बातचीत केल्यानंतर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचा आदेश जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानुसार मोठ्या प्रमाणात जे आहे ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते आणि या येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व भाविकांना जे आहे ते कडक तपासणी करूनच आतमध्ये सोडलं जात असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण आता सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आहोत। आज मंगळवार आहे, आज मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि जे भाविक येत आहेत त्या भाविकांची तपासणी जी आहे ती तपासणी पोलिसांच्या मार्फत केली जाते। काल ज्या पद्धतीने 7 वाजता दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते प्रशासन अलर्टवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ठिकठिकाणी बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि सुरुवातीलाच जे मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळ आहेत आणि राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळ आहेत या ठिकाणची कडेकोट व्यवस्था जी आहे ती व्यवस्था देखील वाढवण्यात आलेली आहे। आपण समोर पाहू शकतो की पोलिसांमार्फत आणि जे सिद्धिविनायक प्रशासनाचे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्या मार्फत सर्वांची तपासणी जी आहे ती भाविकांची तपासणी केली जात आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि याच गर्दीच्या पार्श्वभूमीवरती आणि जो काल बॉम्बस्फोट झाला या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काल सिद्धिविनायक प्रशासनाची बैठक देखील पार पडली। स्थानिक पोलीस स्थानकाला याबाबत माहिती देखील देण्यात आली आणि येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जे आहे ते ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त त्याचसोबतच सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।